बूट उठणार तर नाही ना, बस चक गावात खाली गेलो. कडक रे, एक नंबर. लोन झाला मोठा. नमस्कार मित्रांनो, तर मी साहिल देशमुख. तुम्हाला माहितीच आपण एक सिरीज चालू केलेली आहे. तर तेच आज सिरीज चालू असतानाच मी आज बोललेलो यूट्यूबला आपण आज व्लॉग बनवूया. 2 व्लॉग तर बनवलेच, मुंगवली गावचा व्लॉग आणि दाखणे गावचा व्लॉग. त्याला खूप मस्त सपोर्ट भेटला तुमचा. तर आज मी चाललेलो आहे वेदभूमी रिसॉर्टला, तिथे शूट आहे. तर शूट असतानाच तिथूनच रस्ता गेला आहे उदलेकोंड गावातनंच. तर आज बोललो उदलेकोंड गावाचा शूट करू. तर आता निघालो आहे उदलेकोंड गावाला शूट करायला. तर आवडलाच तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचा लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर आता चाललेलो आहे, इथून एक जवळच आहे. बोललो आता इथेच करतो शूट. तर आता निघालो आहे. माझी एकच इच्छा असेल की तुम्ही एक लास्टपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा. पहिले आपण जाणार एक शूटसाठी. तो शूट झाल्यानंतर गावातल्या बहुतेक जणांना सांगितलंय मी शूटसाठी या. बघूया आता किती जण येत आहेत. तर मस्तपैकी असा ग्रीनरी झालेला आहे. निघालोय. आलेला आहे. पहिला लागेल गोटेवाडी, नंतर मग उदलेकोंड. समोरच बघू शकता वेदभूमी रिसॉर्ट. पहिले पण गेलेलो मी इकडे उदलेकोंड गावामध्ये, पण तेव्हा शूट करायला टाइम नाही भेटला, कारण की तेव्हा उन्हाळा होता. बोललो जाऊ दे पावसाळ्यात मस्त शूट होईल. तर आता चाललेलो आहे. आता बघूया. मस्तपैकी एकदाच निघालोय. खूप मजा येते. तुम्ही पण बाहेर पडा, शूटसाठी निघा, घरात तर बाहेर पडा. आज ते काही ना परत नाही भेटणार आपल्याला, कारण की आहे ना खूप भारी वाटतोय. एकटाच निघालोय. बोललो होईल तुझे जॉब पण शूट होईल आपला, काही कंटेंट पण भेटतो चांगला. एकदम असा जंगलातला रोड गेलाय पद्धतशीर मध्ये एकदम. उदलेकोंड गाव बघू शकता समोरच. उदलेकोंड गाव गावात आता पोहोचलेलो आहे. गावात ना आता आपल्याला समोर पुढे जायचं ते वेदभूमी रिसॉर्टला. तो तिथे येऊन पोहोचलेला असं वाटतंय मला. असं गाव आहे छोटा असा, पण गावातली माणसं खूप सुंदर आहेत. हा मंदिर आहे गावाचा. मित्रांनो आत्ताच रिसॉर्टवरती पोहोचलेलो आहे. गाडी लावली इकडे बाहेर आणि आता चाललोय आतमध्ये. तो आलाय का नाही बघा. जाय त्यांनी बोललेला, तो बोलला मला पुढे जा तू, मी पोचेन तिथे. हा बघू शकता तुम्ही वेदभूमी रिसॉर्ट. गेट ओपन करून आतमध्ये ढकलायचं. अच्छा, चाललोय. तो आलाय का नाही माहिती नाही, चेक करू आपण. बघू शकता तुम्ही. आता बघू 5-10 मिनटं वगैरे मला वाटतं थांबावं लागेल. त्याला फोन केलेला, तो बोलला गाडीवरती आहे मी, येतोय. तर आता तोपर्यंत बोललो इथे बसतो. इथे मस्त एक आहे जागा बसण्यासारखी, वरती पण आहे खाली पण आहे. मस्त. आता ह्या काय बोलतात त्याला, काहीतरी बोलतात समजून घ्या. बूट उठणार तर नाही ना, बस चक गावात खाली गेलो. कडक रे, एक नंबर. मस्त घ्या जरा, त्याचा आराम करतो. तो येईल तोपर्यंत. लय वरती आहे रे. हसू विसरा ना तुम्ही. काय मस्त की एक झोपाला आहे. ये मस्त की वारा पण सुटलेला आहे. तुम्ही हा ब्लॉग आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता बघूया तो कधी येतो. तो पण मी काय, तो पण काय बोललेला, एक 2-3 शॉट घ्यायचे आहेत. तोपर्यंत ये तू, 2-3 शॉट घ्यायचे आहेत. चालेल बोललो, करू आपण. समोर बघू शकता तुम्ही व्ह्यू कसला भारी आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही कशी मस्त आहे. लागते आईच्या गावात साड एकदम. असंच आम्ही पण लहानपणी मज्जा करायचो. तर मित्रांनो आलो इथे एका झाडाखाली बसायला. बोललो तिथे बसून बसून कंटाळा आला. तुम्हाला एक दाखवतो. एक मस्त एक चिमण्यांचा घर दिला मला दिसलेला आहे. तुम्ही बघू शकता समोरच तुम्ही. 1 2 3
याच्यात चिमणी राहील का नाही माहिती नाही, पण चिमणीचा घर बनवायचा एक नंबर. त्यात काहीतरी पिशवी पण आहे यार, काहीतरी हात मध्ये दिसते का तुम्हाला? वा, लोन झाला मोठा. चिमणीचा गडच पाडला खाली. आता बांधावाला गेला ना, तर मालक मला असं चपलीने मारत मला. बांधतो. तार होती त्याची गंजलेली, ती निघाले. ती आता बांधतो पद्धतशीर, तुम्हाला दाखवतो बांधल्यावर. मित्रांनो हो बघू शकता, परत वरती फिटिंग केलेलं आहे ना. तर कमेंट मध्ये बोलाल घरी गेलास आणि तोडून टाकलास. हवला ह्याच्यात चिमणी येईल, काहीतरी येणार आणि ह्याच्यात बसणार. मस्त एकदम शुद्ध वातावरण एकदम. तर मित्रांनो आता शूट आपला कम्प्लीट झालेला आहे. आता निघालो इथलं उदलेकोंड गावामध्ये. आता इथे समोरच इथे थांबलेत. आज तो यांनी बोलवलेला. आता जातोय उदलेकोंड गावामध्ये. आता भेटूया आपण ड्रोन फ्लाय करताना. तर मित्रांनो आलो आता उदलेकोंड गावामध्ये. आता ड्रोन फ्लाय करतो. ते समोर बघू शकता इथे हा मंदिर आहे आणि इथूनच फ्लाय करतो. आणि ब्लॉग आवडलास तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघू शकता असा हा वरून गाव दिसतो. तर मित्रांनो आता उदलेकोंड गावाचा शूट तर कम्प्लीट झालेला आहे. आता निघालोय. ब्लॉग आवडलास तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता गावाच्या एकदा रेशीवर जाऊ आणि एकदा तो आपला इंट्रो बोलू. तर मित्रांनो आता उदलेकोंड गावाचा शूट झालेला आहे आपला. तर आता हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक भेटूया कोणतरी एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.